नमस्कार मित्रांनो, आज आपण कव्हर करणार आहोत खेकडा स्पेशल. आणि आज आपण आलो आहोत पुण्यातल्या फेमस प्रथमेश खेकडा स्पेशलला. येस, अशा वातावरणमध्ये नॉनव्हेज खाना तो बनता है. अँड मी बिंग अ खेकडा लवर, मला इथला खेकडा नक्कीच ट्राय करायचा. चला तर चलो. हे स्पेशल क्रॅब फ्राय. आपण आता ऑर्डर केला आहे स्पेशल क्रॅब फ्राय, ज्याच्यामध्ये एक मोठा पीस येतो. इट्स लाईक अ स्टार्टर. आणि एक स्पेशल क्रॅब थाळी. येस, पण या रेस्टॉरंटमध्ये सगळ्यात छान जे मला वाटलं ना, यांच्याकडे कॉटेज फॅसिलिटी अवेलेबल आहे. जर तुम्ही फॅमिलीसोबत येत आहे किंवा तुमचा फ्रेंड्सचा ग्रुप आहे, तुम्ही 5 ते 6 लोक आहे, तर तुम्हाला प्रायव्हसी पाहिजे, आजूबाजूला गडबड गोंधळ नको, तर ते कॉटेज फॅसिलिटी अवेलेबल करतात. आणि खूप छान तुम्ही निवांत जेवणाचा आनंद घेऊ शकता इथे. सो दिस रिअली नाईस. तुम्ही बघू शकता, खूप छान ॲम्बियन्स आहे. सो आता आपली स्पेशल क्रॅब फ्राय ही डिश आलेली आहे. बाय द वे, मी क्रॅब फर्स्ट टाइम ट्राय करतोय. तिने अगोदर बऱ्याच वेळेस ट्राय केलेलं आहे आणि तिची ही वन ऑफ द फेवरेट नॉनव्हेज फूड आहे. तर बघूया, मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय, तर मला याची टेस्ट कशी वाटते. तर दिसायला तर खूप छान दिसतंय, मसाल्यामध्ये पण छान फ्राय आहे. तर बघूया. आणि हे सोबत ना खेकडाचं शेल, आउटर शेल जे ना खूप टफ असतं. आणि खेकड्याची नागी जी नाही ती बरीच मोठी आहे, तर ती फोडण्यासाठी छोटासा एक वरवंटा देतात. ते बघा ना किती क्यूट येतं. एकदम प्रॉपर अरेंजमेंट्स आहेत. तुम्हाला हाताने किंवा दाताने फोडण्याची गरज नाही, सोबत वरवंटा आहे. मी शिकवते तुला, सगळं शिकवते. तुला जमतं नाही करायला? एकदम फुल एक्सपर्ट. बिल्कुल नहीं आता, मैं इसको बिल्कुल सिखा दूंगा. सो आता मी नेहमी ऍक्च्युली घरी आम्ही जेव्हा कुक करतो तेव्हा ते मी दातानेच तोडते. त्यांनी हे दिलेलं आहे, बट स्टील आय विल सी. हो, साईज दाखव ना किती मोठी येतात नागीची. साईज बघा गाईस, एवढा मोठा तो नागी त्याची है ना. वाव यार. अँड नाव जस्ट ब्रेक इट. ठीक आहे. आणि हे माझा हात पूर्ण भरला आहे. तुझ्या हाता एवढीच त्या खेकड्याची पण नागी आहे का? आणि हे दाताने मी ऍक्च्युली तोडत असते. एक वेळेस मसाला ट्राय करणार, तू खेकडा ट्राय करायच्या अगोदर मसाला ट्राय करून बघ फक्त एक वेळेस कसा आहे. ओ माय गॉड, मसाला इतका टेस्टी आहे आणि फ्लेवरफुल आहे खूप. ह्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकलं आहे. युजली आपण चिकन मटनसाठी सुक्कं खोबरं यूज करतो, ते वाटण असतं सुक्कं खोबऱ्याचं. ह्याच्यामध्ये ओला खोबऱ्याचा फ्लेवर येतोय आणि स्टील इट इज व्हेरी स्पायसी अँड फ्लेवरफुल. येस, एक वेळेस मी ट्राय करून बघतो फक्त मसाला. ओ माय गॉड, माझं ऑनेस्टली स्पीकिंग इन वन वर्ड, मी आतापर्यंत जेवढ्या पण ठिकाणी मसाला ट्राय केलाय कोणता, तर हा बेस्ट मसाला त्यापैकी. इतका छान तिखट बॅलन्स आहे आणि एक हलकासा ना गावाकडचं स्मोकी फ्लेवर होते मसाल्यामध्ये. तर ते खूप ऑसम आहे. म्हणजे तुम्ही एकदा मसाला खायला चालू केलं ना, यू कॅन स्टॉप युअरसेल्फ. इतकं ऑसम आहे. आपण याच्यावरती छान आता मस्त लिंबू पिळू आणि मग ट्राय करूया. मी बसणार आहे निवांत, तृप्ती करणार आहे सगळ्याचं ऑपरेशन आता कसं आहे. चलो ठीक आहे, मी दाताने ट्राय करते एकदा. हो, एकदम दणकन फोडला आहे मी एका दक्षेमध्ये. सो हे असं त्याचं फ्लेश असतं, विच इज व्हेरी ज्युसी. ओ वाव यार, प्रॉन सारखं दिसते ना. येस. आणि आता ते आपण थोडंसं मसाल्यासोबत मसालामध्ये असं डिप करायचं त्याला छान. अँड ओके, हाऊ इट इज. नाईस टेस्ट आहे. मी थोडंसं कन्फ्यूज आहे की याला वर्डमध्ये कसं टाकायचं, तर पण
याची टेस्ट जी हलका तुम्हाला जे असतं ना सुकट असतं ना सुकट तसा फ्लेवर येतोय ओके आणि सॉफ्ट आहे एकदम मसाल्यासोबत हलकासा एकदम किंचितसा गोडवा येतोय खूप सुपर्ब आहे व्हेरी नाईस आय लव्ह इट यू रिअली लाईक इट I really like it. ह्याला जे पण मी रेकमेंड करते ते हो तो आवडतंय आणि आतापर्यंत मला जेवढं पण काय रेकमेंड केलं आय लव्ह इट सो हे छोटे छोटे त्याचे जे पण बॉडी पार्ट्स आहेत पाय आहे काय? येस आणि हे Oh. असं खूपच सॉफ्ट आणि खूपच टेंडर आहे थोडंसं आपण मसाल्यामध्ये त्याला डिप करायचं अँड देन इट इज परफेक्टली कुक युजली खेकडा कुक करताना अंदाज येत नाही कारण त्याचं दिस इज द हार्ड पार्ट दिस इज गोइंग टू स्टे हार्ड ओनली तर आपल्याला त्या हिशोबाने जे 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास त्याला उकळून त्याला मसाल्यामध्ये फ्राय करून प्रॉपर त्याचा एक अंदाज आला पाहिजे की ते कुकते की नाही सो येस प्रॉपर कुक्ड आहे द फ्लेवर्स आर अमेझिंग आणि मला तर खूप आवडले आता हा खूप मोठा पीस आहे so मी आता ते आता हे तुझ्या ताकदीच्या बाहेरचं दिसतंय नाही नाही इकडे बघा ना तुम्ही तृप्तीचा हात आणि खेकड्याची नाही सेम साईजची तर ही उगा त्याला तोडायचं दाखवते बरं का मला की मला तोडता येतो येतं मला आता तृप्ती ना तिच्या एकदम फुल फॉर्म मध्ये आली बघ खेकडा खाण्याची केस बी बांधले जाते एकदम आणि ते यार. पुरून पडणार आहे कारण हे ना कार्यक्रम जे आहे ना ते 1-1.5 तास चालू असतं आमच्या घरी वा. सो प्रॉपर आपण त्याला एक दणका देऊया हा येस लेट्स ट्राय हलकं त्याच्यावरती हे करायचं स्ट्रक करायचं अच्छा हमको सिखा रिया है ओ ज्यूसेस उडताय यार त्याच्यामधनं बाप रे ओ माय गॉड ओ वाव and now what I'm going to do is येस लॉट्स ऑफ मसाला just ओ वा this is a must try guys दिस इज मस्ट ट्राय ऍक्च्युली कारण हे जे मला दिसतंय हे ओ यार मी माझ्या बेबीला चालणार आहे वाव जस्ट बी केअरफुल त्याच्यामध्ये हड्डी किंवा काय काय आहे ते काढ ओके कसं होतं माय गॉड मला ना नॉनव्हेज मध्ये मटन खूप जास्त आवडतं पण आय थिंक आता मला असं वाटतं की खेकडा खाल्ल्यानंतर इंडेक्सिंग चेंज होणार आहे खेकडा इज गोइंग टू टेक द फर्स्ट प्लेस खूप सॉफ्ट आहे यार आणि खेकडे खूप फ्रेश दिसले एकदम त्याचं फ्लेश एकदम येस आणि sweet बघा आहे. ना तुम्ही हे जे पाणी दिसतंय ना तुम्हाला जे ज्युसेस आहेत तो एवढा छान ज्युसी खेकडा आहे ओ बाबा वाव यार ओ हो तुम्ही जे काही या खेकड्याच्या डिशसाठी पैसे पे करणार आहेत ना इट इज मोर दॅन वॉट इट खूप छान आहे ऍक्च्युली तर हा जो स्पेशल क्रॅब फ्राय आहे ना हा 510 रुपयाचा आहे टोटली वर्थ इट तो मसाला Absolutely. येस तो मसाला त्या खेकड्या आतलं फ्लेश आणि त्याची फ्रेशनेस ऑसम आहे आणि 3 पोर्शन आहे आता हा इकडचा संपवणार मग आम्ही हा संपवणार आणि त्यानंतर हा एक आहे तर बराच मोठा खेकडा आहे तो ऍक्च्युली तो Yes. 2 लोक एक खेकड्यामध्ये ओके होऊ शकतात पण जे कट्टर खेकडा खाणारे आहेत त्यांनी एक स्पेशल जरी घेतला तर पोट भरून जाणार येस तर आता मी ट्राय करतो मला जमता का बघतो मी हाँ बस वाह क्या बात है भाई साहब मैंने मेरे गुरु से भी अच्छा फोड़ा इसको अबे साले अमेजिंग ओ बघा ना यार फ्लेशच फ्लेश आहे काही त्याच्यामध्ये ओ वाह शिकलो मी सो मित्रांनो अप्रतिम आणि खूप डिलिशियस खेकडा खाल्ल्यानंतर आता आपण ट्राय करणार आहोत स्पेशल क्रॅब थाली मी तर क्रॅबच्या प्रेमात पडलोय मला खूप आवडला मी थोडंसं स्केप्टिकल होतो की यार मला आवडणार नाही आवडणार पण आता मी तुम्हाला शुअरली सांगू शकतो की खेकडा इज गोइंग टू बी माय फेवरेट आणि या क्रॅब स्पेशल थाळीमध्ये आपल्याला मिळतो क्रॅब मसाला नंतर याचा रस्सा क्रॅबचाच रस्सा याच्यामध्ये स्टॉक आहे आणि
एक क्रॅब स्टॉक, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची नागी पण दिसतीये. तर आता आपण ट्राय करूया. हा वेगळा मसाला दिसतो, थोडासा काळा वाटतो. ओके. तर आता आपण सूप ट्राय करूयात आधी. खूप छान आहे. आणि जे चिकन मटनचा स्टॉक असतो त्याच्यापेक्षा बट ऑफकोर्स डिफरंट आहे आणि व्हेरी टेस्टी. व्हेरी नाईस. तुम्हाला जर वाटत असेल ना कोणाकडून तो सी फूडचा फ्लेवर नाही आवडत किंवा तो वास नाही आवडत, पण विशेष या थाळीमध्ये तुम्हाला अजिबात 1% ही सी फूडचा तो जो स्मेल असतो तो येणार नाही. मी त्याच गोष्टीमुळे सी फूडला अवॉइड करतो, कारण की मला तो एक स्मेल येतो सी फूडचा. पण दिस इज एक्सेप्शन. त्याच्यामध्ये तुम्हाला 1% स्मेल नाही आहे आणि ईच अँड एव्हरी जी ग्रेव्ही आहे ती खूप फ्लेवरफुल आहे. मला ही तर खूप आवडली. तुला ही कशी वाटली? टेस्ट करते. ओके. हे थोडंसं स्पायसीवालं आहे. हो, स्पायसी नाही आहे हे एवढं. साधा आपला रस्सा जसा असतो तसाच आहे. स्पायसी बिलकुल नाही. छान आहे. नाईस आहे. ज्या लोकांना ना चुरून खायची भाकर, हा, त्या लोकांसाठी हा रस्सा एकदम परफेक्ट है आहे. ना? मस्त भाकर बारीक चुरायची, त्यावरती रस्सा आणि काळ्या मसाल्यासोबत आपलं टेस्ट खायचं. ऑसम कॉम्बिनेशन आहे. आणि आता मेन जो काय आहे काळा मसाला मधला खेकडा ट्राय करतो. आता आपण थोडासा लिंबू पिळणार. इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आणि त्या तिळामुळे ना खूप छान वाटतं है ना, ना? ब्लॅक मसाल्यावरती तिळ स्प्रिंकल केलेत आणि त्याचा फ्लेवर पण येतो. जेव्हा त्या तिळाला चावते ना, एक छान असं एक त्या तिळाचं ऑइल उतरतं त्या मॉर्सलमध्ये. हो बाबा. खूप टेस्टी आहे. एकदम मसालेदार, स्पायसी नाही आहे एवढा जास्त. पण तो जो स्टार्टरवाला मसाला होता ना आणि हा मसाला एकदम डिफरंट आहे. खूप छान आहे. आणि भाकरीचे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला जवारची पाहिजे की बाजरीची हवी. बापरे, मला मटन आणि चिकनची बिलकुल आठवण येत नाहीये. येस. खूप सुंदर. एक वेळेस मी ट्राय करतो. प्लीज. ओ बाबा. माय गॉड गाईज, तुम्ही जर प्रथमेशमध्ये येत असणार ना, तुम्ही एक वेळेस ही थाली घ्या. तुम्ही इथं आल्यावरती चिकन मटन काहीच नाही खाणार, तुम्ही फक्त खरंच. क्रॅबच खाणार. इतकी ऑसम टेस्ट याची आणि भाकरीसोबत एवढं छान लागतंय ना. खरंच. आय टेल यू, त्यांनी जो मसाला बनवलाय आणि त्यामध्ये ते क्रॅबच्या स्टॉक सोबत बनवतात, तो क्रॅबचा फ्लेवर, मसाल्याचा त्याचा ओन फ्लेवर, सुपर कॉम्बिनेशन आहे. मी एवढा छान मसाल्याची डिश आतापर्यंत कधीच खाल्लेली नव्हती जेवढी प्रथमेशमध्ये खाल्ली. शब्द अपुरे पडतात माझे. खूप जबरदस्त टेस्ट आहे, खूप जबरदस्त. बघ ना किती छान छान पीसेस आहेत. See? आणि बघा याच्यामध्ये पण त्यांनी छान नागी दिली आहे आणि त्यासोबत पेटा पण आहे. वाव. तर पीसेसच्या बाबतीत म्हणा खेकड्याच्या तुम्ही निश्चिंत राहा. खूप छान ते प्रेझेंट करून देतात, तेवढी छान टेस्ट पण आहे. बाय द वे गाईज, प्रथमेशमध्ये येण्याचं जे ठरलं होतं ते मीच ठरवलं होतं. सो आमचा कॅमेरामॅन आणि तृप्ती इज गोइंग टू थँक्स मी लेटर फॉर दिस. हो की नाही? खरं सांगायचं. हो भाई साहेब, मला असं वाटलं की तो खेकड्या खाल्ल्यानंतर माझं ओके होऊन जाईल, पण नाही, त्यांनी माझी भूक वाढवली अजून. हे बघा तुम्ही जरा ह्याला बघा. थोडंसं आणि याला असं मसाल्यामध्ये घ्यायचं आणि मग असं सीधे आपली मुंह में. ओ भाई साहब, स्पीचलेस. मी सांगू शब्दामध्ये त्याला डिफाईन नाही करू शकत या फिलिंगला, या फ्लेवरला. खूप छान आहे. फ्रेश आहे खेकडा. गोडसर जे फ्लेश असतं ते आहे. अमेझिंग. जर तुम्हाला खेकडा ट्राय करायचा असेल तर म्हणजे फर्स्ट टाइम ट्राय करणारे असो किंवा एकदम एक्सपिरियन्स खेकडा खाणारे असो, त्यांनी प्रथमेशमध्ये नक्की या. दिस इज अ हायली 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 रेकमेंडेड प्लेस. आता आमच्या कॅमेरामॅननी एवढी मेहनत केल्यानंतर तिची वेळ खाण्याची, तर आम्ही तिला बघा किती चांगलं ट्रीट करतो. तर सोबत आणतो आणि आम्ही तिला इथपर्यंत आणून छान खायला पण देणार एकदम.
ट्राय करा. आणि फर्स्ट टाइम तुम्ही बघणार एका कॅमेरामॅनचा पण कॅमेरा वुमनचा पण रिव्ह्यू फूड बद्दल. येस. कसं आहे? नेक्स्ट एकदम लेवल. एकदम ढगात खाल्ल्यानंतर. सही आहे ना? आमच्या कॅमेरामॅनचा आवाज बंद झालाय बरं का, तेवढं चांगलंय. गाईज, तुम्हाला जर खेकडा थाळी किंवा खेकडा खाण्याचा असेल ना, तर साधी चड्डी बिड्डी घालून बसायचं आपलं एकदम शॉर्ट्स, कारण खूप अंगावर उडतं ते, तुम्ही त्याला फोडता वगैरे ना. ते बघा माझं इथे पॅन्टवर, कुर्तीच्या पॅन्टवर, इथे ड्रेसवरती. इट इज गोइंग टू स्पॉइल युअर नाईस ड्रेस. हां, तर साधारण कपडे घालायचे आपले, शॉर्ट्स बिल घालून मस्त निवांत मांडी मारून बसायचं, मग चालू करायचा कार्यक्रम. मित्रांनो, या थालीसोबत रॅप थालीसोबत तुम्हाला इथे इंद्रायणी राईस पण मिळतो. पण आम्ही ना खाण्यामध्ये एवढे गुंग झालो होतो की शूट करण्याचं विसरून गेलो. पण फायनली आम्हाला आठवलं. तर या थालीसोबत इंद्रायणी राईस तृप्ती खातीये. तृप्ती तुम्हाला सांगेल की कसा टेस्ट आहे त्याची. तर आणि हा जो रस्सा आहे तो दिलेला ते तुम्ही टाकू शकता. अँड सम मसाला जो संपलेला आहे ऑलमोस्ट. इंद्रायणी राईस इज लव. एकच नंबर. ओ गॉड, इतका क्यूट आहे ना हा राईस. खूप भारी टेस्ट आहे. इंद्रायणी इतका सॉफ्ट आहे आणि त्यासोबत ते मसाल्याचं कॉम्बिनेशन, वा 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 मित्रांनो, अप्रतिम एकदम. थाळी पण आय गेस 400 रुपयाला आहे. जे स्टार्टर आम्ही मोठा क्रॅब मागवला होता तो 500 रुपयाला आहे. सो ऑन द प्राइस ॲस्पेक्ट हे भरपूर म्हणजे अफोर्डेबल लक्झरी जे आपण म्हणतो, दिस इज वॉट इट इज. कसं आहे, खरंच है ना? खरंच. तर मित्रांनो, एकदम फर्स्ट क्लास आणि दणकेबाजांचं जेवण झालेलं आहे. प्रथमेश स्पेशल खेकडा रेस्टॉरंट हे खडकवासला बॅकवॉटरच्या मागे आहे. तर तुम्ही इथे डेफिनेटली व्हिजिट करा. जर तुम्ही खेकडा अगोदर पण खाल्ला असेल किंवा तुम्ही फर्स्ट टाइम मीट करताय तरी पण हे प्लेस मी हायली रेकमेंड करतो. ऑसम फूड, व्हेरी गुड सर्व्हिस, लोकेशन पण खूप सुंदर आहे. येस, टोटली अग्री. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करा. आणि कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा की अजून कोणते कोणते नवीन फूड प्लेसेस आहेत जे आम्ही एक्सप्लोर करू शकतो. येस, थँक्यू मित्रांनो, बाय. बाय.